जबाबदारी नावाचा ना धडा खरंच कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही हे मात्र खरं आहे. कारण की ना काही लोकांना वयाची 40शी 50शी येते तरीसुद्धा घर आणि परिवाराची जबाबदारी पार पाडता येत नाही. पण त्याच पलीकडे ना काही 8, 9, 10 वर्षाची मुलं असतात जे इतक्या जबाबदारीने वागत असतात. म्हणजे आईवडील जर घराबाहेर गेलेली असतील कामासाठी तर ही मुलं घर व्यवस्थित ठेवणं, स्वच्छ ठेवणं, त्यांना खुश करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करणं आणि असं करत असतात. कारण आज मी ज्या कंपनीमध्ये काम करते ना तर त्या कंपनीमध्ये आम्ही जवळजवळ 250 महिला काम करतो आणि या 250 महिलांच्या पाठीमागे ना त्यांचं सगळ्यात मोठं सुख किंवा त्यांनी कष्ट करण्यासाठी एवढी नवी उमेद कुठे येते माहिती का? कारण त्यांच्या तोंडात एकच शब्द असतो की मुलांसाठी करायचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं असतं नाही का की आपल्या नशिबाला नाही मिळालं शिक्षण पण आपल्या मुलांना शिकवायचं आहे. आता त्यात काही मुलं खरंच अपवाद आहेत की ज्यांना जर असं उदाहरण दिलं की आमची परिस्थिती नाजूक होती आणि तुम्ही त्या गोष्टीला गैरफायदा घेऊ नका, तर त्या मुलं सहज म्हणतात की ते तुमचं नशीब होतं की तुमच्या वेळेची परिस्थिती गरिबीची होती. आमच्या नशिबाने आम्हाला मिळतं आहे ना, मग आम्ही आमच्या आयुष्यामध्येच राहणार. पण त्याच पलीकडे ना काही लेकरं इतकी गुणी असतात की ज्यांना 10 रुपये जरी तुम्ही खर्चायला दिले ना तर ते 10 मधनं सुद्धा ना हा विचार करता की ते आईच्या हातात देऊ की वडिलांच्या, का तर ते वेळेला कधीतरी उपयोगात येतील आणि खूप जबाबदारीने वागतात. खरंच जबाबदारी हा असा धडा आहे ना जो फक्त माणसाला त्याच्यावर आलेली वेळ आणि परिस्थिती शिकवून जाते.